कोल्हापुरातल्या घुणकी तळसंदेमध्ये गव्यांचं दर्शन झालंय। पुणे बंगळुरू महामार्गाच्या बाजूलाच शेतामध्ये गव्यांचा हा कळप दिसून आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी भीतीची सगळी पाल चुकचुकलेली असं म्हणायला हरकत नाही। पुणे बंगळुरू महामार्गाच्या बाजूलाच हे गवे दिसलेले आहेत। गव्याच्या कळपांकडून तळसंदेमधल्या शेतीचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत चिंतेची बाब झालेली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून आणखी तपशील घेऊया। शेखर, या सगळ्याबाबत वनविभागानं आता दखल घेतलेली आहे का? काही कारवाई केली जाणार आहे का? रिद्धी बरोबर आहे। कोल्हापुरातल्या ज्योतिबा डोंगर परिसरामध्ये देखील यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात गव्यांचं दर्शन झालंय आणि त्याच पट्ट्यातून चारा आणि मुबलक पाणी असल्यामुळे या सगळ्या गुणकी आणि तळसंदी परिसरामध्ये ही सगळी गवे जे आहेत ते येताना पाहायला मिळालेले आहेत। काल देखील घुणकी या ठिकाणी गव्यांचा एक मोठा कळप जो आहे तो पाहायला मिळाला, तर तळसंदी या ठिकाणी सुद्धा एक गवा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर ऊस शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या गव्यांना चाऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणूनच हे सगळे पाणी आणि खाण्यासाठी या सगळीकडे परिसरामध्ये दिसताना पाहायला मिळत आहेत। गव्यांचं कळपाचं दर्शन खरं तर झालेलं आहे। यापूर्वी देखील काही वेळा या परिसरामध्ये गव्यांचं दर्शन जे ते झालं होतं, मात्र आता आपण बघितलं तर पुणे बेंगलोर महामार्गाच्या अगदी बाजूलाच या सगळ्या गव्यांच्या कळपाचं दर्शन जे ते झाले। त्यामुळे नक्कीच शेतकरी वर्गात देखील या संदर्भात भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं या सर्वांनाच डोंगर रांगांमध्ये शिवाय जंगल परिसरामध्ये उसकवण्याची गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलंय। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आता वन विभाग नेमकं काय करतोय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर। Thank you.